नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अस्तरच्या ब्लाऊजमध्ये पानगळा कशा पद्धतीनं तयार करायचा. खूप सोपी आणि खूप छान पद्धत, 5 मिनिटात आपण हा गळा तयार करणार आहोत. तर बघू शकता, इथं गळ्याची उंची घेतलेली आहे मी 8 इंच, रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि अस्तरवरती आपल्याला पानगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपण हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. जसा आपण आकार दिलाय ना, त्या पद्धतीनं आपण हा पानांचा आकार कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मेन कापडावरती आपण जो कट केलेला आहे ना अस्तरचं, ते वरती ठेवायचं आहे आणि आपल्याला उलटवून घेऊन टीप मारायची आहे. तर अगोदर आपण ते अस्तर ठेवून पिन्स लावून घेणार आहोत. तर ह्या एक साईडला आणि ह्या साईडला आपल्याला पिन्स लावून घ्यायचे आहेत. कापड जर फारच सुळसुळीत असेल तर 3 किंवा 4 आपल्याला पिन्स लावायला लागतात. पण जर कापड कॉटनमध्ये असेल तर काही गरज नाही, 2 पिना बास होतात आपल्याला. आणि 5 इंच अंतर ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. अगोदर जर नवीन शिकणारे असाल तर तुम्ही अगोदर 5 इंच मार्किंग पूर्ण गळ्याला करून घेऊ शकता आणि नंतर आपण ह्याच्यावरती टीप मारू शकता. जोडून झाल्यानंतर ना आपल्याला असे कट्स मारून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला उलटवून घेऊन वरून आपल्याला दाबटीप द्यायची आहे. व्यवस्थित आपल्याला तो शेप येण्यासाठी थोडंसं म्हणजे आतल्या साईडला आपल्याला थोडंसं नख हे करून व्यवस्थित त्याला शेप देऊन घ्यायचा आहे. नंतर एकसारखी कडेनं आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. खूप सोपी आणि खूप छान पद्धत आहे. हा गळा जो उलटवण्याचा जे आपला प्रकार आहे ना, तो खूप सोपा आहे. आपला हा गळा अगदी खूप कमी वेळेमध्ये म्हणजे कमीत कमी आपला हा 5 मिनिटामध्ये हा गळा तयार होतो. ब्लाऊजमध्ये सुद्धा ना, अस्तरचा असू दे किंवा साधा ब्लाऊज असू दे, पानगळा खूपच सुंदर दिसतो. पानगळा, गोलगळा हे आपले जे रेग्युलर गळे आहेत ना, ते खूपच सुंदर दिसतात आपल्या ब्लाऊजवरती. तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने एकदा तुमच्या पण ब्लाऊज पीसवरती किंवा तुमचा जर ब्लाऊज शिवायचा असेल तर असा पानगळा नक्की ट्राय करून बघा. तर आपल्याला पूर्ण अस्तर आता नंतर जोडून घ्यायचं आहे. मी एक्स्ट्राचं कापड नेहमी जास्त ठेवते, म्हणजे मेन जे आपलं कापड आहे ना, ते सर्व बाजून मी थोडं थोडं एक्स्ट्रा ठेवत असते. तर आता जे कापड आपलं जादाचं आहे ना, ते आपण कट करून घेऊया.
तर बघू शकता आपला किती पानगळा असा सुरेख झालेला आहे। तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लेस लावू शकता, पॅच लावू शकता। पण ज्या कस्टमरचा हा ब्लाऊज आहे त्यांना सिंपल गळाच हवा आहे, लेस नको आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।